नमस्ते. चाणक्य मंडलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पूर्व परीक्षेचा थोडासा कांगोरा घेण्याचा प्रयत्न केला. आता आपण मुख्य परीक्षेवर भर देऊयात. खरं तर हा मुद्दा घेण्याआधी मला काही पॅटर्नबद्दल बोलू दे, की पॅटर्न चेंज झाला आणि अनेक वेळेला आपली धावपळ झाली. खरं तर मला वाटतं की ह्या आपल्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या दृष्टिकोनातून हा नवीन जो पॅटर्न आहे तो आपल्याला खूप मदत करणार आहे. तो देशासाठी राज्यासाठी आहेच चांगला, पण तुमच्यासाठीही चांगला आहे. ज्या वेळेला मी खरं तर इकॉनॉमिक्स शिकवणार आहे आता, मी तर म्हणेन की तुम्ही जर याचा व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्ही एवढ्याच अभ्यासावर UPSC सुद्धा क्लिअर करू शकता. म्हणजे हा फक्त माझा असा एक फक्त विचार करण्याचा एक अँगल नाही आहे, तर मला याचा विश्वास आहे. कारण ह्या दोन्ही परीक्षांमधून मी गेलेलो आहे आणि मला माहिती आहे की एकदा ती लिहिण्याची पकड जर आपल्याला मिळाली तर तुम्ही मेन्स क्लिअर करू शकता. खरं तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण लेक्चर्स कसे घेणार आहोत हे आधी बघितले. जरी पूर्व परीक्षेचे 17 टॉपिक्स असे आपण म्हणले तरी त्यातून पूर्ण इकॉनॉमिक्सच आपण कव्हर करणार आहोत आणि प्रत्येक टॉपिकमध्ये आपण तो मेन्सचा अँगल घेणार आहोत. पहिल्या व्हिडिओमध्ये म्हणल्याप्रमाणे की प्रत्येक टॉपिक झाला की त्याच्यावरचे काही प्रश्न मी तुम्हाला लिहायला देणार आहे आणि तुम्ही ते लिहायचा प्रयत्न करायचा. पण मग तुम्हाला असं वाटेल की आताचे हे अनेक वर्ड्स बघितले आपण, हे संकल्पनात्मक गोष्टी बघितल्या, इतर महत्त्वाचे टॉपिक बघितले, पण आता ज्या वेळेला आपण हा मेन्सचा सिलेबस बघणार आहोत चेंज झालेला, त्यावेळी तुम्हाला अनेक वेळेला असं वाटणार आहे की ते शब्द जास्ती आलेले नाही आहे तिकडे. मग त्याचा काय करायचं आहे, कसा अभ्यास करायचा आहे. खरं तर ज्यावेळी तुम्हाला लिहायचं असतं त्यावेळेला तो विषय फक्त पाठ करून नाही चालत, तो विषय समजावून घ्यावा लागतो. त्या विषयाचे इतर अनेक जे ॲस्पेक्ट्स आहेत की त्यावर विषय अभ्यासावा लागतो आणि मग कसाही फिरवून प्रश्न आला तरी तुम्हाला त्याचा व्यवस्थित अंदाज येतोय आणि तुम्ही त्याच्यावर कोणताही मुद्दा तुमचा व्यवस्थित मांडू शकता. म्हणजे अनेक वेळेला दारिद्र्य, बेरोजगारी आणि शाश्वत विकास हे टॉपिक्स एखाद्या उत्तरामध्ये एकत्र येऊ शकतात. म्हणजे तुम्हाला SDG गोलचा पण उल्लेख करावा लागेल, त्यामध्ये तुम्हाला मल्टी डायमेन्शनल इंडेक्सचा पण तुम्हाला उल्लेख करावा लागेल आणि तुमच्या लोकसंख्यामधल्या एकूण जननदर, टोटल फर्टिलिटी रेटचा सुद्धा त्या उत्तरामध्ये उल्लेख करावा लागेल. म्हणजे याचा अर्थ आहे की इकॉनॉमिक्सचे टॉपिक जे आहेत ते खूप इंटरलिंक्ड आहेत. म्हणजे आता जे आपण मेन्सचा सिलेबस बघणार आहोत त्याच्या एका टॉपिकमध्ये आपण जे 17 टॉपिक बघितले त्याच्यातले अनेक टॉपिक येऊ शकतात. ते कसे येऊ शकतात, काय येऊ शकतात, हा पुढचा अँगल आहे. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे अभ्यास करताना की मेन्ससाठी वेगळं पुस्तक करायचं आहे बाबा, असं काही नाही आहे. मेन्ससाठी तुम्ही कुठेही वेगळं पुस्तक वाचलं आणि काय वेगळं वाचलं तरी काही उपयोग नाही आहे. जे तुम्ही आत्तापर्यंत करत आलाय, जे तुम्हाला मी आज म्हणजे ज्यावेळी मी व्हिडिओमध्ये पूर्ण घेईन तेवढं व्यवस्थित करायचं आहे. फरक एवढाच आहे की ज्या वेळेला प्रश्न येईल तुमच्या पुढे मुख्य परीक्षेचा, जो लिहिण्याचा, ज्याला आपण वर्णनात्मक प्रश्न म्हणतोय, त्यावेळेला तो प्रश्न समजावून घेणं हे खूप गरजेचं आहे. तो प्रश्न एकदा समजला की मग त्याचं इंट्रोडक्शन कशी केली पाहिजे, त्याच्या बॉडीमध्ये काय पाहिजे आणि मग त्याचं वे फॉरवर्ड की आता पुढे या प्रश्नामध्ये काय, म्हणजे पुढे काय करायचं या मुद्द्याबाबतीत, आणि मग फायनली कन्क्ल्युजन काय पाहिजे. प्रत्येक ठिकाणी हे वे फॉरवर्ड जे आहे हे आलंच पाहिजे असं नाही आहे. वे फॉरवर्ड म्हणजे पुढील वाटचाल असं आलंच पाहिजे असं अजिबात नाही आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रश्न जो आहे तो पूर्ण अभ्यासावर आधारित त्याचा ॲनालिसिस करून लिहायचं. पण तरीही एक नक्की आहे की सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न येत नाही. म्हणजे मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न येणार तो मुख्य परीक्षेच्या सिलेबसवरच येणार. याचा अर्थ आहे की जर अर्थशास्त्रावर प्रश्न येणार असेल तर याच टॉपिक्सवर येणार जे तुमच्या स्क्रीनवर आहेत. पण कधी कधी त्यातला एक मुद्दा जो आहे तो कुठे लिंक केला जाईल याची मात्र शक्यता नाही आहे. पूर्णपणे अभ्यासार्थी खरं तर अभिजित सरांनी तुम्हाला नवीन पॅटर्न समजावून सांगितलं असेल आणि त्यामध्ये सर तुम्हाला बोलले असतील की GS2 आणि GS3 हा पूर्णपणे कशाशी ओरिएंटेड आहे तर करंट अफेअर्स ओरिएंटेड आहे. म्हणजे एखादी घटना घडतीये तर ती घटना सिलेबसला लिंक करून त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. त्या घटनेवर जरी प्रश्न नाही आला तरी इनडायरेक्टली रेफरन्स त्या घटनेचा असतोय आणि त्याचा ॲनालिसिस आपल्याला ह्या मुद्द्यामध्ये करावं लागत असतं.
याचा अर्थ आहे की मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना तुम्हाला ह्या ज्या चालू घडामोडी आहेत, म्हणजे तुम्हाला अनेक वेळेला आता माझ्या व्हिडिओ पण तुम्हाला अपलोड होतील आणि यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की करंट अफेअर्समधले अनेक मुद्दे म्हणजे त्या करंट इथल्या तुमच्या मेन्सच्या एकेका पॉईंटचे काही मुद्दे आहेत. तुम्ही तशी ती नोटबुक मेंटेन करणं गरजेचं आहे की बाबा सिलेबसच्या ह्या पॉईंटची हे मुद्दे, म्हणजे असा मुद्दा चर्चेत आहे, सरांनी हा सांगितला आहे, तर ह्या वहीमध्ये ह्या टॉपिकच्या अंतर्गत तो मुद्दा लिहून घेऊयात. पण इकॉनॉमिक्स ह्या विषयामध्ये तुम्हाला जर मेन्समध्ये चांगले मार्क पाहिजे असतील तर कुठलं तरी एक पुस्तक वाचतोय हे एवढं इनफ नाही आहे. तुमच्या आपल्याला ह्या व्हिडिओ तर व्यवस्थित करायच्याच आहेत, पण तुम्हाला वृत्तपत्र, न्यूजपेपर किंवा एखादं मॅगझिन आणि आपल्या लेक्चर्स व्यवस्थित करणं गरजेचं आहे. पण एवढं गरजेचं आहे, एवढं वाचलं की झालं असं नाही आहे. ते वापरता येणं योग्य वेळेला, आणि वापरता येण्यासाठी मग गरजेचं आहे ते म्हणजे मेन्सचं आन्सर रायटिंग. अनेक वेळेला मुलं काही कमी अभ्यास करतात, पण त्यांच्याकडे ती कला आहे लिहिण्याची, आणि ती कला लिहिण्याची असल्यामुळे त्यांना ते जास्त मार्क पडतात आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये क्लिअर होतात. ती लिहिण्याची कला येण्यासाठी आपण हे विसरायचं नाही आहे मुलांनो, की ती लिहिण्याची कला हस्तगत करावी लागते, ती जन्मजात नसते. अनेक वेळेला आपण ज्या फॉर्मॅटमध्ये शिक्षण घेतलेलं आहे त्या शिक्षणाच्या पद्धतीमध्ये आपल्याला लिहायला शिकवलेलंच नाही, आणि जे लिहायला शिकवलेलं आहे ते रट्टा मारून लिहायला शिकवलेलं आहे. आणि त्यामुळे असं काहीतरी असा वेगळा प्रश्न, विचार करायला लावणारा प्रश्न जर आला की तो आपल्याला त्रास देतो आणि आपल्याला काय लिहू हे कळत नाही आहे. खरं तर मी म्हणतोय की तुम्ही आधी लिहायला चालू करणं खूप गरजेचं आहे. मग ते कधी कधी थोडंसं चुकीचं असू दे, बरोबर वाटत नसू दे, तुम्ही समाधानी नसाल चालेल, पण त्याला मी शब्द वापरतोय चक्रव्यूह तोडणे. तुम्ही चक्रव्यूह तोडला पाहिजे की कसंही झालं तरी मी लिहायला बसणार आहे आणि मी बघून लिहीन उत्तर, पण मी हे उत्तर लिहिणार आहे आणि मी सरांना दाखवून देणार आहे. तो ज्या वेळेला हा चक्रव्यूह तुटेल त्यावेळेला तुम्हाला तो अँगल लक्षात यायला सुरुवात होणार आहे. मग तुम्हाला कळणार आहे की एखादा प्रश्न आला तर आतापर्यंत असलेलं नॉलेज आपण कसं वापरायचं. आय होप तुम्हाला मुद्दा लक्षात येतोय. याचा अर्थ आहे की मेन्समध्ये जर मार्क्स पाडायचे आहेत तर अभ्यास तर करायचाच आहे, खूप काही जास्ती वाचलं म्हणून तुम्हाला येणार नाही आहे. तर काय आहे, तर तुम्हाला जे वाचायचं आहे त्याचा यूज कसा करायचा हे कळलं पाहिजे, आणि तो एकदा यूज कळला की तुम्हाला मात्र मग नंतर मेन्सचा पेपर जो आहे तो सोपाच जाणार आहे, कितीही अवघड प्रश्न आला तरी. फक्त ह्याच्यामध्ये जो करंट अफेअर, चालू घडामोडींचा जो अँगल आहे तो तुम्ही मात्र लक्षात घ्यायचा आहे. चलो आपण आता एक एक शब्द बघूयात आपण सिलेबसमधला. आणि हे सांगताना मी परत एकदा आठवण करून देतोय, ज्या वेळेला मी पहिल्यांदा मुलांना भेटतो त्यावेळेला मुलांना मी एक अभ्यास देतोय. तो अभ्यास असा असतोय की तुम्ही जसं रोज चहा पिताय तसा तुम्ही रोज सिलेबस वाचला पाहिजे, निदान 30 दिवस. जणू तो तुमच्या आपोआप तुमच्या अंतर्मुख झाला पाहिजे की अरे पाठ आहे आता मला. जेणेकरून तुम्ही एखादी न्यूज जरी बघताय टीव्हीवर तरी सुद्धा तुम्हाला पटकन कळलं पाहिजे हे 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 लिंक होते सिलेबसला. असा अभ्यास केला तर ती मेन्स सोपी जाते. खूप काही वाचलं म्हणून काही येत नाही बरं का मुलांना लिहायला. ज्या गोष्टीवर विचार झालाय त्याच गोष्टीवर लिहायला येतं. तर सिलेबस पाठ पाहिजे. तो पाठ करतो म्हणून होत नाही, तो सारखा वाचावा लागतो, विचार करावा लागतो, समजावून घ्यावा लागतो, तर तो सिलेबस पाठ होतो. आणि दुसरी गोष्ट मुख्य परीक्षेबाबतची ही आहे की पेपर थोडेसे UPSCचे किंवा 12च्या आधीचे MPSCचे, खरं तर मी म्हणेन UPSCचे, कारण ज्या प्रकारचा सिलेबस आयोगानं, MPSC आयोगानं दिलेला आहे त्यातून हे नक्की आहे की ते ज्या दिशेनं चालले ती UPSCची दिशा आहे. त्यामुळं थोडेसे निदान 2 वर्षाचे GS 1 to 4 आणि SA हे पेपर बघून घेणं गरजेचं आहे. तुमचा कुठला ऑप्शनल आहे ते. तर जसं मग मी म्हणतो की जसा तुम्ही रोज नाश्ता करताय तसे मग तुम्ही पेपर बघून घेतले पाहिजेत. हे एकदा तुम्ही करायला लागला की तुम्हाला तो विषय सोपा वाटायला चालू होणार आहे. कळतंय मुलांनो मी तुम्हाला काय म्हणतोय? तर याच्यावर भर द्यायला चालू करा. आता एक एक टॉपिक बघूयात. तो टॉपिक बघता बघता लक्षात येणार आहे की ऑलरेडी हा आपण जे टॉपिक्स घेतोय त्याच्यामध्ये तो कव्हर झालेला आहे. काही मुद्द्यांबाबतीत मी आत्ता जास्ती बोलणार नाही आहे, पण ज्यावेळी तो मुद्दा कव्हर करायचा आहे त्यावेळेला तो कव्हर होईल. पहिला जो मुद्दा आहे तो आहे भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल. भारतीय अर्थव्यवस्थेबद्दलचा मुद्दा आहे. या भारतीय अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यामध्ये तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की
त्याच्याबद्दलचे काय काय करायचं आहे. तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये तसा खूप मुद्दे आहेत, पण ऑलरेडी आपण जे टॉपिक्स बघितले त्याच्यामध्ये भारतीय अर्थशास्त्र म्हणजे GDP या टॉपिकमध्ये आपण ऑलरेडी चर्चा करणार आहोत की भारतीय अर्थव्यवस्थेचा GDP काय आहे. ज्यावेळी आपण सार्वजनिक धोरण किंवा बजेट बघणार आहोत त्यामध्ये आपण ऑलरेडी चर्चा करणार आहोत की व्हॉट इज फिस्कल डेफिसिट, की वित्तीय तूट काय आहे बाबा, ह्याची आपण ऑलरेडी चर्चा करणार आहोत. त्यामुळे आपण काय भारतीय अर्थव्यवस्थेत कव्हर करणार नाही आहोत असं नाहीये. त्यामुळे प्रश्न कसाही आला तरी तुम्हाला माहिती आहे, पण ह्यांनी काही त्याच्या संबंधात काही शब्द दिलेले आहेत ते मात्र व्यवस्थित समजावून घेऊयात. त्यातलं पहिलं आहे नियोजन. आता लक्षात घ्यायचं आहे मुलांनो की नियोजन आपण ऑलरेडी विशेष अभ्यास केलेला आहे टॉपिकचा, ज्यामध्ये पंचवार्षिक योजना आहेत आणि आत्ताचा नीती आयोग आहे. खरं तर मेन्समध्ये प्रश्न पडताना तो जुन्या नियोजन आयोगापेक्षा ह्या नीती आयोगावर पडण्याची खूप जास्त शक्यता आहे, की नीती आयोगानं ह्या नियोजनाची परिभाषा कशी बदललेली आहे या आधारावर. पण हा नियोजन हा टॉपिक आपण ऑलरेडी कव्हर केलेला आहे, म्हणजे करणार आहोत ज्यावेळी आपण प्रिलिम्सच करणार आहोत. पुढे साधन संपत्तीचे एकत्रीकरण, मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस याला म्हणतात इंग्लिशमध्ये, मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. खरं तर जे बजेट बघणार आहोत आपण त्या बजेटमध्येच की आपल्याकडे येणारा पैसा हा आपण कुठे वापरतोय किंवा कसा गोळा करतोय ह्याचाच अर्थ हा मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस आहे. की आपण एखादी पॉलिसी काढतोय बाबा, ज्याला आपण म्हणतोय नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन, की ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत आपलं जे कॅपिटल ॲसेट्स आहेत त्यांचा वापर जो आत्तापर्यंत आपण केलेला नाही आहे तो वापर आपण आता करायचा. तर हे एक प्रकारचं मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस आहे, साधन संपत्तीचं एकत्रीकरण किंवा साधन संपत्तीचा वापर आहे. पण ह्याच्यावरचा मी ज्यावेळेला प्रश्न घेईन वेगळा त्यावेळेला तुम्हाला कळणार आहे की जे आपण ऑलरेडी शिकलेलो आहे त्या फायनान्स, पब्लिक फायनान्समधलं, सार्वजनिक वित्तमधलं त्याचा उपयोग इथं कसा करायचा आहे. वाढ, आर्थिक वाढ जी आहे ती कशी आहे, काय आहे हे पण आपण ऑलरेडी बघणार आहोत. विकास काय म्हणतात, मग ग्रोथ आणि डेव्हलपमेंट ह्याच्यामधला फरक काय आहे, आर्थिक विकास आणि आर्थिक वाढ ह्यांच्यामधला फरक काय आहे हे सुद्धा आपण शाश्वत विकास या टॉपिकमध्ये बघणार आहोत. शाश्वत विकास किंवा वेगळी घेऊन सुद्धा आपण हा शाश्वत विकास हा टॉपिक व्यवस्थित बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही याची काळजी करायची नाही आहे. आणि पुढे रोजगाराशी संबंधित समस्या, तर आपण ऑलरेडी अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारी हा टॉपिक बघितलेला आहे. किंवा त्या फक्त रोजगाराशी संबंधित समस्या हा काय बेरोजगारी हा विषय नाही आहे फक्त इथे. तर ज्या वेळेला आपण उद्योग हा टॉपिक बघणार आहोत तर त्याच्यामध्ये उद्योगामध्ये कसं सॅच्युरेशन झालेलं आहे, सेवा हा टॉपिक आपण ज्या वेळेला बघणार आहोत त्याच्यामध्ये सेवांमध्ये उद्योग आहेत पण त्यामध्ये आता कसे वाढत नाही आहेत उद्योग, तर रोजगार का वाढत नाही आहेत. रोजगार आहेत त्यांना मग फुल एम्प्लॉयमेंट मिळत आहेत का ती जे रोजगार आहेत ते पण एक प्रकारची बेरोजगारीच आहे ज्याला आपण अदृश्य बेरोजगारी म्हणतो. तर अशा वेगवेगळ्या समस्या, पण हा टॉपिक जो कव्हर करायचा आहे तो आपण ऑलरेडी बघितलेला बेरोजगारी या टॉपिकमध्ये करायचा आहे कव्हर. याचा अर्थ मी एवढंच सांगतोय की आतापर्यंत जे आपण 17 टॉपिक बघितलेत त्याच्यामध्ये आपण हे वरचं सगळं आपण. आता पुढचा मात्र टॉपिक इंटरेस्टिंग आहे. इंटरेस्टिंग आहे म्हणजे काय की त्याला म्हणतात सर्वसमावेशक वाढ आणि त्यातून उद्भवणाऱ्या समस्या. ह्या सर्वसमावेशक वाढ हा जो टॉपिक आहे मुलांनो, इन्क्लुझिव्ह ग्रोथ इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला, इन्क्लुझिव्ह ग्रोथ अँड सर्टन डेव्हलपमेंट. इन्क्लुझिव्ह ग्रोथ ह्याच्यामध्ये आत्तापर्यंतच्या टॉपिकमधला एक टॉपिक नाही येणार आहे. इन्क्लुझिव्ह ग्रोथ, सर्वसमावेशक विकास करायचा असेल तर तुम्हाला दारिद्र्य घालवणं आवश्यक आहे, तुम्हाला पायाभूत सुविधा वाढवणं आवश्यक आहे, तुम्हाला उद्योगांचं प्रमाण आणि उद्योगांना इन्सेंटिव्ह देणं आवश्यक आहे. ओके, तुम्ही जमीन सुधारणा करणं आवश्यक आहे, तुम्ही वेगवेगळ्या शासकीय योजना राबवणं आवश्यक आहे. ह्याचा अर्थ काय होतोय बघा की इन्क्लुझिव्ह ग्रोथ ही जी संकल्पना आहे ती काय फक्त एका टॉपिकशी निगडीत आहे का. ज्या वेळेला आपण मागच्या ह्या सगळ्या टॉपिकचा अभ्यास केला आहे त्याचं ॲप्लिकेशन व्यवस्थित आपण ह्या सरकारी सर्वसमावेशक वाढ इन्क्लुझिव्ह ग्रोथ यामध्ये करायचं आहे. आणि तुम्हाला हे कधी कळेल मुलांनो, ज्या वेळेला तुम्ही आन्सर रायटिंग कराल, ज्या वेळेला मी तुम्हाला प्रश्न देईन आणि ज्यावेळी तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न कराल त्यावेळेला कळेल की अरे हा टॉपिक, हा पॉईंट यूज करूयात आपण यामध्ये, आपण ह्याच्यामध्ये हा पॉईंट यूज करूयात. आपण ह्या इंडिकेटरचा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स ह्याच्यामध्ये काय फक्त आपण आर्थिक वाढ किती झाली हे बघत नाही होत, तर त्याच्यामध्ये आपण बघतोय की मग स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग काय आहे बाबा, हेल्थ स्टँडर्ड काय आहेत, एज्युकेशनल स्टँडर्ड्स काय आहेत, तर हे सुद्धा जगण्याचा मानक आहे. इन्क्लुझिव्ह ग्रोथ, सर्वसमावेशक विकासामध्ये फक्त आर्थिक विकास नाही येत आहे, सामाजिक विकास येतोय. म्हणजे तुम्ही त्या इंडेक्सचा वापर पण ह्या इन्क्लुझिव्ह ग्रोथमध्ये करणार. म्हणजे लक्षात घ्या की इन्क्लुझिव्ह ग्रोथ या टॉपिकमध्ये सगळं इकॉनॉमिक्स आहे. याचा अर्थ की मग कळत नाही कुठून प्रश्न आला.
म्हणून इन्क्लुझिव्ह ग्रोथ आणि त्यातून उद्भवणाऱ्या समस्या किंवा त्याच्याशी निगडीत समस्या ह्या ज्या आहेत ह्याच्यामध्ये आत्तापर्यंत बघितलेलं पूर्ण इकॉनॉमिक्स येणार आहे. पण हे तुम्हाला कधी लक्षात येणार तर ज्यावेळेला मी तुम्हाला सगळे टॉपिक शिकवेन आणि परत मी या मेन्सच्या मुद्द्यावर येईन आणि तुम्हाला मी डायरेक्टली प्रश्न देईन, त्यावेळेला तुम्हाला हे लक्षात येणार आहे. पुढे सरकारी अर्थसंकल्प, बजेट. ओके, गव्हर्नमेंट बजेटिंग म्हणतात त्याला. आणि मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे हे गव्हर्नमेंट बजेटिंग म्हणजेच आपण जे ऑलरेडी बघितले राजकोषीय धोरण, की पैसा रिसिप्ट्स, येणारा पैसा कुठे आहे, एक्सपेंडिचर, जाणारा पैसा कुठे जाणार आहे, ह्याचा सगळ्याचा अभ्यास म्हणजे सरकारी अर्थसंकल्प. मग बजेटचे प्रकार काय आहेत, कसे आहेत, हे सगळं आपण या सरकारी अर्थसंकल्पामध्ये बघायचं आहे आणि जे ऑलरेडी आपण बघितलेलं असणार आहे. ओके, पण प्रश्न तेवढे मी वेगळे घेईन की बजेटमध्ये वेगळी एखादी गोष्टीवर भर दिला असेल तर तो कसा दिला आहे, काय दिला आहे, हे सगळं आपण ह्या सरकारी अर्थसंकल्पामध्ये आपल्याला कव्हर करायचं आहे. त्यामुळे ऑलरेडी हा पण टॉपिक आपला कव्हर झालेला आहे. मी तुम्हाला हे जाणवून देतो आहे बरं का की त्या 17 टॉपिकमधून मेनचे सगळे टॉपिक्स होत आहेत तरी कव्हर, पण त्याचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असणार आहे आणि तो आपल्याला कसा साधायचा आहे. पुढे उदारीकरणाचे अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम, याचा अर्थ आहे उदारीकरण. आणि आय होप तुम्हाला मुद्दा आठवत असेल की मी उल्लेख केला होता LPGचा पूर्वपरीक्षेच्या एका टॉपिकमध्ये, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन. ते लिबरलायझेशन म्हणजेच काय तर उदारीकरण. तर उदारीकरण आणि प्रायव्हेटायझेशन म्हणजे ज्याला आपण लिबरलायझेशन आणि प्रायव्हेटायझेशन ह्याच्यामध्ये खूप फरक नाही आहे. तर ह्यातली प्रायव्हेटायझेशन ही संकुचित संकल्पना आहे आणि लिबरलायझेशन म्हणजे उदारीकरण जी आहे, म्हणजे खाजगीकरणापेक्षा उदारीकरण ही मोठी संकल्पना आहे. त्यामुळे उदारीकरण ह्या शब्दामध्ये हा पूर्ण शब्द येतो LPG. तर याच्या अर्थव्यवस्थेवर कोणते परिणाम होत आहेत त्या टॉपिकमध्ये आपण ऑलरेडी कव्हर करणार आहोत की 1991 ज्यावेळेला LPG रिफॉर्म्स केले किंवा उदारीकरण झालं त्याच्यानंतर अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम कसा झाला. आपण औद्योगिक धोरणं बघणार आहोत. मग त्यामध्ये आपण बघणार आहोत की 1948, 1956, 1969, 1989 ही औद्योगिक धोरणं झाली. पण ज्या वेळेला 1991चं उदारीकरणानंतरचं औद्योगिक धोरण झालं त्याच्यामध्ये कसा बदल झालेला आहे. याचा अर्थ आहे की आपण LPG आणि त्याच्याशी रिलेटेड उद्योग या टॉपिकमध्ये आपण हे औद्योगिक धोरण बघणार आहोत. त्याच्यामध्ये हा पॉईंट आपला कव्हर होणार आहे. त्यामुळं वेगळा ह्याचा अभ्यास करण्याची गरज नाही आहे. आणि पुढं या उदारीकरणामुळं औद्योगिक वाढीवर कसे परिणाम झाले, खरं तर अजूनही त्याची चर्चा केली जाते. ज्यावेळेला ह्या अर्थसंकल्पामध्ये आपण एक शब्द बघणार आहोत ज्याला डिसइन्व्हेस्टमेंट म्हटलं जातं, निर्गुंतवणूक. आता ही निर्गुंतवणूक ही सुद्धा त्या उदारीकरणाशी निगडीत आहे. ही जी निर्गुंतवणूक आहे ती कशाशी निगडीत आहे, ह्या उदारीकरण ह्या संकल्पनेशी निगडीत आहे मुलांनो. तर आपण त्याच वेळी बघणार आहोत की त्यामुळं त्या डिसइन्व्हेस्टमेंट करायची गरज का लागते आणि त्यामुळे औद्योगिक वाढ होतीये का पाहिजे तर ती कशी झाली पाहिजे. कळतंय. तर आपण ह्या थोडक्यात उदारीकरण हा आपण टॉपिक LPG जो टॉपिक आपण बघणार आहोत आणि त्याच्याशी निगडीत आहे आणि तो आपण ऑलरेडी कव्हर करणार आहोत. पुढचा जो टॉपिक आहे तो आहे पायाभूत सुविधा. पायाभूत सुविधा आपण ऑलरेडी त्याच्यावर भर देणार आहोत, पण मेन्सची लिंक करताना त्यांनी काही विशेष गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्याच आपण तो टॉपिक बघताना व्यवस्थित एक एक टॉपिक घेऊन त्याच्या वेगवेगळ्या योजना काय होत्या, आधीची अवस्था काय होती, आत्ताची अवस्था काय आहे, त्यांनी त्या इन्फ्रास्ट्रक्चरमधलं प्रारूप कसं बदललं आहे. मधल्याच काळात पायाभूत सुविधांबाबतीत जनभागीदारी ही संकल्पना आली की आता लोकांच्या पैशातून इन्फ्रास्ट्रक्चर उभारलं जाईल बॉन्ड तयार करून आणि ते कसं होईल, ते टोल संकल्पना काय, ते इन्व्हेस्टमेंट मॉडेल ते पुढे आहेतच. पण पायाभूत सुविधा त्याच्यामध्ये आपण ऊर्जा कशी आहे, आधी ऊर्जा कुठल्या ऊर्जेवर भर देत आहोत आपण, औष्णिक ऊर्जेवर भर देत होतो, जल ऊर्जेवर भर देत होतो. आता मात्र तेच कन्व्हर्जन आपण रिन्युएबल एनर्जीमध्ये केलेलं आहे. ते कसे आपण इन्फ्रास्ट्रक्चर कसं उभा करतोय आपण, आत्ताची नवीन कोणते मोठे प्रकल्प आहेत का की जे नवीकरणीय ऊर्जेबद्दल बोलत आहेत. बंदरांबाबतीत की बंदरं कशी आहेत, रस्ते, विमानतळ. ओके, आता रस्ते तुम्हाला ही पटकन योजना आठवल्या पाहिजेत. सागरमाला आठवली पाहिजे, ओके सॉरी भारतमाला तुम्हाला योजना आठवली पाहिजे, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आठवली पाहिजे, आत्ताची लॉजिस्टिक पॉलिसी आठवली पाहिजे, विमानतळामध्ये तुम्हाला उडान प्रोजेक्ट आठवला पाहिजे, नवीन आत्ताचे जे नभनिर्माण योजना आहे ती आठवली पाहिजे. तर हे सगळे योजना आणि आत्ताचे ह्याच्यावर काम केलं आहे की त्याच्यामध्ये संख्यासुद्धा किती वाढ झाली आहे हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित बघायचे आहे. रेल्वे असू देत किंवा इवन ह्यामध्ये उल्लेख नाही आहे पण वॉटरवेज असू देत किंवा इवन ह्याच्यामध्ये डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर असू दे. खरं तर प्रश्न आलेला नाही आहे ह्याच्यामध्ये, तुम्हाला लक्षात येते की तुम्हाला इकडे दिसत नाही आहे. तर ह्याच्यामध्ये वॉटरवेज असू देत,
ओके, म्हणजे जलमार्ग आणि किंवा दुसऱ्या बाजूला डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे इंटरनेट, मोबाईल, ह्या इन्फ्रास्ट्रक्चर याच्यावर सुद्धा ह्याच्यामध्ये फरक द्यायचा आहे. इवन पायाभूत सुविधेमध्ये ज्याला आता खूप विशेष चर्चेत आहे, ज्याला डेटा आपण म्हणतोय, डेटा कसा हाताळायचा आहे हे सुद्धा आपण ह्या पायाभूत सुविधेमध्ये बघणार आहोत. याचा अर्थ की ह्या टॉपिकमध्ये हा टॉपिक ज्या वेळेला मी कव्हर करणार आहे तो प्रिलिम्स आणि मेन्स ह्या दोन्ही दृष्टिकोनातून आपण तो कव्हर करायचा आहे. आणि त्याचबरोबर त्यावेळी आपण प्रश्न पण बघायचे जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की हे कसे हाताळायचे. पुढचं आहे गुंतवणूक प्रतिमाने. ओके, गुंतवणूक प्रतिमाने, इन्व्हेस्टमेंट मॉडेल्स. ह्या इन्व्हेस्टमेंट मॉडेल्समध्ये तुम्हाला माहिती आहे की इन्व्हेस्टमेंट मॉडेल्समध्ये 3 प्रकारचे इन्व्हेस्टमेंट्स आपण असतात. एक पूर्णपणे प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट असते, एक पूर्णपणे गव्हर्नमेंट इन्व्हेस्टमेंट असते आणि जे बाकीचे असतात त्याला आपण म्हणतो पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, PPP. आता ह्याच्यामध्ये पण जे आपण टोलसाठी वापरतो, बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर किंवा बिल्ड ऑपरेट लीज ट्रान्सफर, बिल्ड ऑपरेट ओन ट्रान्सफर किंवा ह्याच्यातनंच एका प्रकारे दुसरा एक मॉडेल वेगळं निघालं ज्याला EPC, जे गव्हर्नमेंट न पैसा ओतायचा असतो, इंजिनिअरिंग प्रोक्युरमेंट अँड कन्स्ट्रक्शन मॉडेल, किंवा ह्या दोघांचं एकत्रीकरण करून निघालेलं HAM म्हणजे हायब्रिड ॲन्युटी मॉडेल, हायब्रिड ॲन्युटी मॉडेल. तर या सगळ्याबद्दल आपण चर्चा करायची. कळतं आहे हायब्रिड ॲन्युटी मॉडेल हे सगळे इन्व्हेस्टमेंट मॉडेल्स आहेत. मधल्या काळात सिंगापूर मॉडेल चर्चेत होतं. मग सिंगापूर मॉडेल काय आहे? मग भारतामध्ये कधी कधी असं मॉडेल आहे ज्याच्यामध्ये लोक भागीदार होतात आणि लोक बाकीचं काही नाही तर श्रमदान करतात. तर हे सुद्धा एक प्रकारचं इन्व्हेस्टमेंट मॉडेल आहे. कारण कितीही नाही म्हटलं तर तुमच्या वर्कची इन्व्हेस्टमेंट ही सुद्धा एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे. आणि मग ते पाणी फाउंडेशन असू दे, ह्याचा तुम्ही इथं उल्लेख करू शकतायत. तर आत्ता कुठलं बाबा इन्व्हेस्टमेंट मॉडेल चर्चेत आहेत आणि त्याची काय गरज आहे हे सुद्धा आपण ह्या इन्व्हेस्टमेंट मॉडेल्स ह्या शेवटच्या टॉपिकमध्ये आपण वेगळे बघणार आहोत. तुमच्या लक्षात येत असेल की ह्या वरचे सगळे टॉपिक्स जे आहेत ते ऑलरेडी कव्हर होत आहेत. आपल्याला सगळ्यात शेवटी मॉडेल जो शिकवावा लागणार आहे तो आहे इन्व्हेस्टमेंट मॉडेल्स. खरं तर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये तो पण मुद्दा मी कव्हर करणार आहे. याचा अर्थ एकच आहे की मुख्य परीक्षेचा जो सिलेबस आहे तो काही खूप वेगळा आहे असं नाही आहे. तो फक्त काय करायचा आहे मुलांनो तुम्हाला, तो फक्त कसा वापरायचा हे तुम्हाला, आणि हे कधी कळणार आहे ज्या ज्या वेळेला मी एक एक टॉपिक संपवून तुम्हाला त्याच्यावर प्रश्न लिहायला देईन त्यावेळेला तुम्हाला कळणार आहे की त्याच्यामध्ये कोणता मुद्दा टाकायचा आहे आणि कोणता मुद्दा टाकायचा नाही आहे. हा मुद्दा तुमच्या आय होप व्यवस्थित लक्षात येतोय आणि मग तुम्हाला कळतं आहे की अभ्यास कसा करायचा. मी थोडक्यात ह्या दोन्ही लेक्चरची समराईज करण्याचा प्रयत्न करतो मुलांनो की आपण अभ्यास करताना पहिल्यांदा ह्या 5 टॉपिक्स व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. ओके, जे कन्सेप्च्युअल आहेत आणि हे कळल्याशिवाय तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये पुढे जाता येणार नाही आहे. नंतर आपण हे बाकीचे महत्त्वाचे टॉपिक जे 12 आहेत ते कव्हर करायचे आहेत. म्हणजे टोटल आपल्याला 17 टॉपिक्स कव्हर करायचे आहेत. खरं तर 17 टॉपिक्स म्हणत नाही आहे कारण सार्वजनिक वित्त आणि राजकोषीय धोरणामध्ये कधी कधी 4-5 टॉपिक्स आहेत, चलन व चलनवाढमध्ये 2 टॉपिक्स आहेत. पण ओव्हरऑल हे 17 मेजर टॉपिक्स आहेत ज्यांना आपल्याला हात लावायचा आहे आणि ज्यांचा आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे मुलांनो. तर तुम्ही लक्षात ठेवा, आता उद्यापासून आपण डायरेक्ट शिकायला सुरुवात करत आहोत म्हणजे पुढच्या व्हिडिओपासून. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा हे मी 5 टॉपिक्स कव्हर करणार आहे. प्रत्येक टॉपिक्स हा प्रिलिम्स आणि मेन्स ओरिएंटेशनने कंप्लीट केला जाईल. मेन्सचा अभ्यास तुम्ही सिलेबस ज्या वेळेला वाचताय त्यावेळी तुमच्या लक्षात आलं असेल की प्रिलिम्सच्या सिलेबसमध्येच कुठंतरी इन्क्लूड मेन्सचा सिलेबस आहे. तो कळणार आहे उत्तर लिहिताना, पण वेगळा अभ्यास करायची गरज नाही. जो करताय तो अभ्यास व्यवस्थित करायचा आहे. तर हे आपण आता 5 टॉपिकची सुरुवात करूयात आणि मग आपण पुन्हा त्याच्यावरचे प्रश्न पण बघूयात. हे आता उद्याच्या लेक्चरला आपण राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिकला सुरू करूयात. थँक्यू.